नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यापैकी अनेक जणांना पी-एस-आय पदाबद्दल माहिती नसतं. काहींना माहिती असते तर प्रॉपर मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळं अनेकदा आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचत नाही. विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी असून सुद्धा सक्सेस होत नाहीत. मी स्वतः ह्याच्याबद्दल माहिती सांगतोय. मी पहिल्या अटेम्प्टला पी-एस-आय झालो होतो. माझं ग्रॅज्युएशन बॅचलर ऑफ फार्मसी झालं होतं. मी काय 12वी नंतर लगेच एम-पी-एस-सीला चालू केलं आणि बी-एस-सी केलं एक्सटर्नल असं काही नव्हतं. माझं प्रॉपर बॅचलर ऑफ फार्मसी पुण्यात झालं होतं. छत्रपती शाहू महाराजांची संस्था होती. अतिशय स्ट्रिक्ट कॉलेज होतं आणि कॉलेजला दांड्या मारणं किंवा तिथं काहीतरी अटेंडन्सचा प्रॉब्लेम करून ठेवणं असं शक्य नव्हतं. आणि तिथं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला जेव्हा माहिती मिळाली काही कारणास्तव मला पुणे सोडावं लागलं. त्यातलं मेन कारण होतं की तुमच्यासारख्याच जी बऱ्याच जणांची परिस्थिती असते तशी माझे आई वडील शेतकरी होते आणि अजून माझा पर्सनल प्रॉब्लेम असा झाला होता की मला पेप्टिक अल्सर आणि IBS सारखे 2-3 पोटाचे प्रॉब्लेम झाले होते. म्हणजे असे तुमच्या शारीरिक कारणामुळं आणि आर्थिक कारणामुळं मी गावाला गेलो. गावात आपलं शेत होतं, शेतात घर होतं आणि घराच्या तिथं 1-2 100-200 मीटरवर झाडं होते. झाडाखाली बसून अभ्यास करायचो. पण माझ्या वेळेस सगळ्यात कमी जागा होत्या. फक्त 260 जागा होत्या आणि 260 जागेमधून मी पहिल्या प्रयत्नात झालो होतो. कारण अभ्यासाची पद्धत काहीशी वेगळी होती, जी इतरांना शक्य नव्हतं. त्यामुळं काय काय आहे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. परंतु माझ्याबद्दल एकदा सांगतो म्हणजे तुम्हाला पण व्हिडिओ ऐकावासा वाटेल. ठीक आहे. तर पहिल्या प्रयत्नात पी-एस-आय होता येतं का? हो, होता येतं. लोक IAS IPS होतात. माझ्यासारखं एक सामान्य बुद्धिमत्तेचा विद्यार्थी जर पहिल्या प्रयत्नात पी-एस-आय होऊ शकतो, तर तुमच्यापैकी बहुतेक विद्यार्थी हे आता आमच्यापेक्षा हुशार आलेले आहेत. परंतु प्रॉपर गाईडन्स नसेल आणि माहिती नसेल तर मग मात्र प्रॉब्लेम होतात. आता ह्याच्यामध्ये आम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा ऑनलाईन क्लासेस वगैरे नव्हते कोविडच्या आधी. कोविडच्या नंतर किंवा कोविडमध्ये थोडे ऑनलाईन क्लासेसचं फॅड आलं आणि ऑफलाईन क्लासेस त्या मानानं कमी झाले किंवा तेवढा रिस्पॉन्स राहिला नाही. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण सुद्धा एक ऑनलाईन बॅच चालू केली आहे, जेणेकरून प्रत्येक खेडेगावातल्या विद्यार्थ्याला एकदम कमी किमतीमध्ये दर्जेदार शिक्षण मिळेल. आपण MPSC मधली जी गट ब आणि गट क परीक्षा आहे, ज्याला अभ्यासक्रम एकच आहे, त्या सगळ्या अभ्यासक्रमासाठी एकच पूर्व परीक्षा असते. गट ब साठी एकच असते, गट क साठी एकच असते. परंतु त्याचा दर्जा, पॅटर्न, काठिण्य पातळी ही एकच असते. उलट कधी कधी असं होतं की गट ब पेक्षा गट क चा पेपर अवघड येतो आणि त्यासाठी आपण सर्वसमावेशक एक बॅच चालू केलेली आहे, ज्याचं नाव आहे सलाम पी-एस-आय बॅच. परंतु त्या बॅच मध्ये तुम्हाला अगदी टॅक्स असिस्टंट, मंत्रालय लिपिक, उत्पादन शुल्क किंवा PSI STI ASO या सगळ्याच पदांना तुम्हाला 100% फायदा होणार आहे. फक्त 2 रुपयात एक लेक्चर याप्रमाणे आहे. त्यासोबत तुम्हाला नोट्स मिळणार आहेत, झालेल्या प्रश्नांचं विश्लेषण सुद्धा मिळणार आहे आणि अशा पद्धतीने अतिशय स्वस्त दरात महाराष्ट्रातील सगळ्यात स्वस्त अशी बॅच आम्ही चालू केलेली आहे. तुम्हाला जर आमच्या गायडन्सचा फायदा होणार असेल किंवा घ्यायचा असेल तर घ्या, किंवा तुम्हाला जर वाटतंय की नाही ह्यांची स्वस्त म्हणजे चांगली नसेल तर तुम्ही दुसरीकडे जाऊन घ्या, काही प्रॉब्लेम नाही. परंतु आम्ही चालू केली, आमचं सांगायचं काम आहे, तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या. आता आपण माहिती बघूया. पहिली गोष्ट, तुम्ही जर जेव्हा पी-एस-आय होता तेव्हा तुमच्या, आता आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त पी-एस-आय पदाबद्दल माहिती घेणार आहोत, त्यामुळे इतर गोष्टी नंतर सांगेल. प्रत्येक पदाविषयीची माहिती आपण हळूहळू घेऊ टप्प्याटप्प्यानं. इथं तुम्हाला माहिती पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सध्या आज मितीला 2000 पी-एस-आय पदाच्या जागा रिक्त आहेत. परंतु या जागांमध्ये विभागणी असते. विभागणी म्हणजे काय? सगळ्याच जागा MPSC कडून घेतल्या जात नाहीत आणि सगळ्याच फक्त आपली ही जी बॅच आहे त्या बॅच प्रमाणे घेतल्या जात नाहीत. म्हणजे कंबाईन मध्ये नसतात, सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने त्या जागा भरल्या जातात. एकूण जरी 2000 जागा असल्या तरी ह्या 2000 जागांमध्ये जी विभागणी असते जागेंची, ही जी गट ब ची परीक्षा आहे तुमची, ह्या गट ब च्या परीक्षेमधून 50% उमेदवार घेतले जाणार. 25% हे तुमचे जे कॉन्स्टेबल लोक आहेत त्यांच्यासाठी एक एक्झाम असते, ज्यांनी काम केलंय त्यांच्यासाठी, त्याला डिपार्टमेंटल पी-एस-आय किंवा विभागीय फौजदार परीक्षा म्हणतात. आणि 25% जे असतात ते तुमचे पोलीस कॉन्स्टेबलचे पोलीस हवालदार होतात, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक होतात आणि मग त्या असिस्टंट पी-एस-आय जो असतो त्या असिस्टंट पी-एस-आय ला इथं प्रमोशन दिलं जातं शेवटचे 4-5 वर्ष. त्यांना काय विशेष ज्ञान येत नाही किंवा विशेष ट्रेनिंग पण नसतं. परंतु ह्या 2 पदांना मात्र समान वेतन आणि समान हे असतं. वेतन त्यांनाही समान असतं, पण प्रॉब्लेम काय होतोय, ह्या लोकांचं कमी वयात सिलेक्शन होत असल्यामुळे त्यांना काम करायची संधी मिळते, पुढचे प्रमोशन मिळतात. ह्या लोकांना पुढचे प्रमोशन मिळत नाहीत आणि थोड्या कालावधीसाठी ह्या जागा असतात, नंतर ते लोक रिटायरच होऊन जातात. ठीक आहे. तर ह्या ज्या जागा आहेत ह्या 2000 पैकी जवळपास ह्या 50% जागा म्हणजे 1000च्या आसपास जागा ह्या तुमच्या
गट ब मधून भरल्या जाणार आहेत. आता पुढची गोष्ट अशी आहे की यासाठी शिक्षणाची अट काय आहे, एकदम बेसिक पासून सांगतोय, कारण खूप विद्यार्थ्यांना माहितीच नाही. ज्यांना माहिती आहे त्यांनी थोडंसं व्हिडिओ पुढे घेतला तरी चालेल. शिक्षण काय लागतं, तुमची पदवी झालेली पाहिजे. पदवी म्हणजे काय, डिग्री झालेली पाहिजे. 12वी नंतर 3, 4, 5 वर्ष तुमची जो कुठला कोर्स असेल त्याच्यानुसार, म्हणजे BA BSc असेल तर 3 वर्ष असते, इंजिनिअरिंग फार्मसी BSc अग्री असं असेल तर 4 वर्ष असते, आणि जर तुमचं मेडिकल एज्युकेशन झालं असेल तर तुम्हाला 5-5 वर्ष सुद्धा ग्रॅज्युएशनला लागतात. ती कोणतीही तुमची पदवी पूर्ण पाहिजे, किंवा तुम्ही पदवीच्या वर्षाला प्रवेश घेतला पाहिजे. फर्स्ट इयर सेकंड इयर चालतं, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ॲप इयर म्हणून फॉर्म भरू शकता, पण तुमची मुख्य परीक्षा होण्याआधी तुमच्याकडे तुमची मार्कशीट पाहिजे. तुम्ही पास झालात ह्याचा तुम्हाला जो पुरावा असतो तो मेन्सला द्यावाच लागतो. वयाची अट आहे किमान 19 ते 31, परंतु कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना इथं 3 वर्षापर्यंत सवलत आहे. त्याच्यामध्ये OBC, SC ST EWS ह्या सगळ्याच उमेदवारांना मिळून जाते. उंची जी आहे इतर कोणत्याही पदांना कंबाईन मधल्या गट ब मधल्या म्हणजे STI ASO आणि SR या पदांना उंचीची अट नाही. तुम्ही कितीही कमी उंचीची असेल तरी चालते, पण इथं उंची मात्र किमान 165 सेंटीमीटर पाहिजे. कमाल कितीही चालतीये. माझी स्वतःची 184 आहे, तुमची 190 असेल तरी चालते, 200 असेल तरी चालते. कमालची मर्यादा दिलेली नाही, किमानची दिलेली आहे की तुमची उंची किमान एवढी पाहिजे. महिला उमेदवार असतील तर 157 सेंटीमीटर एवढी उंची पाहिजे, किमान पाहिजे. कमाल कितीही चालते. त्याचं कारण असं आहे, जेव्हा तुम्ही नोकरीला जाता तेव्हा नोकरीला गेल्यानंतर असं व्हायला नको की एवढं एवढंसा दिसतोय फौजदार, त्याला खाली बघावं लागते त्याच्याकडे बोलताना, आणि तो तुमच्याकडे असं बघतोय, असं व्हायला नको. म्हणून शासनाने आपल्या काही ज्या युनिफॉर्म सर्व्हिस आहे त्याच्यासाठी काय केलेलं आहे, तुमच्या उंचीचं वयाच्या अटी ठेवलेल्या आहेत. ठीक आहे. पुढची गोष्ट आहे की तुमचे परीक्षेचे जे टप्पे असतात ते 4 टप्पे असतात. आता ज्या विद्यार्थ्यांना बेसिक माहिती आहे त्यांना आहे, पण तरी सुद्धा एकदा पुन्हा सांगतोय की पूर्वपरीक्षा असते तुमची 100 गुणांची. आता यावर्षी तुमची जाहिरात येणार आहे जुलै महिन्यामध्ये आणि परीक्षा होणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये, आणि ह्या नोव्हेंबर महिन्यामध्ये ही तुमची होणार आहे ती पूर्वपरीक्षा. पूर्वपरीक्षा निकाल लागल्यानंतर जे विद्यार्थी, समजा तुमच्या पूर्वपरीक्षेला इथं 1000 जागा आहेत, तर इथं साधारणपणे 15 पट विद्यार्थी म्हणजे 15,000 विद्यार्थी हे मुख्य परीक्षेसाठी पात्र केले जातात, आणि बाकीच्या मुलांना मात्र पुढची संधी मिळत नाही. जे पूर्व पास होतात त्यांना मुख्यची संधी मिळते. ह्याच्यामध्ये जर तुम्ही PSI पदाचा फॉर्म भरला असेल आणि PSI ला 500 जागा असतील समजा, तर त्याच्या 15,575 म्हणजे एवढ्या लोकांना काय केलं जातं, तुमच्या मेन्स साठी बोलवलं जातं. मग इथं तुमची मुख्य परीक्षा असते, प्रश्न असतात 200 आणि गुण असतात 400. ओके. आता हे गुण तुमचे कुठेही पकडले जात नाही. ही एक्झाम फक्त काय आहे, क्वालिफाईंग आहे, पण ही दिल्याशिवाय तुम्ही ही देऊ शकत नाहीत. म्हणून हिचे फक्त तुम्हाला 100 गुण पैकी जे मेरिट लागल, आता मेरिट सध्या अंदाजे 55च्या आसपास लागतं, ते दरवर्षी कमी जास्त होतं. साधी गोष्ट आहे, पेपर सोपा असेल तर तो सगळ्यांना सोपा जातो, अशा वेळेस सगळ्यांना मार्क जास्त पडतात, आणि मार्क जास्त पडतात म्हणून मेरिट जास्त लागतं. जर पेपर सोपा असेल तर मेरिट जास्त जाणार, पेपर अवघड असेल तर मेरिट सुद्धा कमी येतं. म्हणजे अगदी कधी कधी 40 पर्यंत मेरिट येतं, आणि पेपर सोपा असेल तर 58-60 पर्यंत सुद्धा जातं. त्यामुळं आपण ह्या बॅच मध्ये तुम्हाला 65+ ची स्ट्रॅटेजी देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर चांगला येईल आणि तुमचं प्रिलिम्सचं स्वप्न पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पूर्ण होईल. ठीक आहे. आता इथं जी आहे तुमची जी मैदानी चाचणी आहे, ही मैदानी चाचणी सुद्धा 100 गुणांची आहे, पण हिचे सुद्धा गुण पकडत नाहीत. ही क्वालिफाईंग आहे, पण तुम्हाला इथं मिनिमम 60-70, कारण शासनाने 2-3 वेळा सलग निर्णय बदलले आहेत, म्हणून 60 ते 70 मार्क तुम्हाला घ्यावे लागतात. म्हणजे आता 60ची आहे, उद्या 70ची होईल, याच्यापेक्षा वेगळं काही होणार नाही. आमच्या वेळेस मात्र मैदानी चाचणीचे गुण पकडले गेले, आणि आम्हाला म्हणजे मला फिजिकली तेवढी फिट नसताना सुद्धा मला 80 मार्क पडले होते, आणि इथं 80 पडले होते. आमच्या वेळेस 80 म्हणजे किरकोळ विषय होता, परंतु इथं मला खूप जास्त लीड होतं. त्यामुळं मला मुलाखतीला आणि मैदानीला सुद्धा कमी असून फायदा झाला. मुलाखतीला जेव्हा आमच्या वेळेस मुलाखती होत्या तेव्हा महाराष्ट्रातले क्रमांक दुसरे, पहिला टॉपर होता 28चा आमच्या अख्ख्या बॅच मध्ये, आणि सेकंड मी होतो, मला 26 मार्क दिले होते 40 पैकी. मुलाखत जी असते ती असते तुमची 40 मार्कांची, म्हणजे तुमचं जे एकूण मेरिट आहे ते लागतं 440 पैकी. ठीक आहे. हा किरकोळ विषय आहे, कारण शेवटी तुमचा अभ्यास असला ती परीक्षा 440ची असू द्या नाही तर 880ची असू द्या, काही फरक पडत नाही. तुम्हाला फक्त एवढं कळलं पाहिजे हे टप्पे आहेत. पूर्व मुख्यला तुम्हाला अभ्यास करायचा आहे, मैदानी असेल तुम्हाला
तुमचं स्किल दाखवायचं की तुम्ही फिजिकली फिट आहात की नाहीत. आणि मुलाखतीला तुमची पर्सनॅलिटी चेक केली जाते. साधे सरळ सोपे सोपे प्रश्न असतात. एखाद्या व्हिडिओमध्ये मी मला काय प्रश्न आले होते ते विचारेन किंवा तुम्ही कोणालाही विचारत, एकदम साधे सरळ प्रश्न असतात. त्यांना फक्त तुम्ही खरं बोलताय का, तुमची वैचारिक क्षमता आहे का, अशा छोट्या छोट्या गोष्टी टेस्ट करायच्या असतात. तुम्ही स्टेबल आहात का एवढं बघायचं असतं. आणि त्यासाठी ते 2-3 प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नावर तुम्हाला तुमचा अंदाज येतो त्यांना आणि त्याहून ते तुम्हाला सिलेक्ट करत असतात. आता अर्थात तुम्हाला इंटरव्ह्यूला जरी एकदम कमी मार्क आले पण तुम्हाला इकडं मेन्सला मार्क जास्त आहेत तरी तुमचं सिलेक्शन होतं. म्हणजे एखाद्या पॅनलला तुम्ही अजिबात आवडले नाहीत, त्यांनी तुम्हाला 40 पैकी एकदम 10 मार्क दिले तरी सुद्धा तुमचं सिलेक्शन कोणीही थांबवू शकत नाही जर तुम्हाला मुख्यला मार्क असतील तर. आणि मुख्य परीक्षेला बसण्यासाठी तुमची पूर्व परीक्षा पास पाहिजे. आता पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे? एवढे सगळे विषय आहेत, 8 विषय आहेत. प्रत्येक विषयाची विभागणी केलेली आहे. तेवढेच प्रश्न येतात. इतर परीक्षांप्रमाणे तसेच प्रश्न येतात. फक्त आपल्या काही परीक्षा आहेत पोलीस भरतीसारख्या जिथं पॅटर्न फिक्स नाही, फक्त विषयांची यादी दिली की हे 4 विषय असावेत. तसं इथं काय आहे, प्रत्येक विषय आणि कोणता विषय किती गुणांना असेल हे सुद्धा आधीच ठरलेलं आहे. आता हे सगळे विषय तुम्ही शाळेत शिकला आहात. इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, अर्थशास्त्र आहे, सगळं तुम्हाला शाळेत असताना होतं. भले तुम्हाला ग्रॅज्युएशनला असेल किंवा नसेल. राज्यशास्त्र, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या आहेत. जी आपली 7वी-8वीची स्कॉलरशिप असते तिचंच अजून मोठं स्वरूप म्हणजे स्पर्धा परीक्षा असं म्हणू शकतो. वेगळं काही नाही. त्या फक्त शालेय स्पर्धा होत्या. तेव्हा तुम्ही 7वी-8वीच्या वयाचे होते. आता मात्र तुम्ही 20, 25, 30 वयाचे झाला आहात. त्यामुळे तुम्हाला इथं स्पर्धा जास्त आहे, जागा कमी आहेत. तेव्हा तुम्हाला स्कॉलरशिप मिळायची महिन्याला 500 रुपये. इथं मात्र तुम्हाला महिन्याला आता PSI लोकांना 80,000 स्टार्टिंग पेमेंट मिळते. अजून 8वा वेतन आयोग लागू व्हायचा आहे आणि त्यामुळे तुम्हाला थोडासा जास्त अभ्यास करणं आवश्यक आहे. ठीक आहे. इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे. आता हे मार्क तुम्ही बघितले असतील. ह्याच्यानुसार आपली विभागणी आहे. प्रत्येक विषय आपल्याला अभ्यासावा लागतो. MPSCचा पॅटर्न कसा असतो की दरवर्षी एखादे 2 ह्याच्यापैकी 2 विषय असे निवडायचे की त्याच्यावरचे एकदम अवघड प्रश्न टाकायचे. समजा आम्ही जेव्हा एक्झाम देत होतो तेव्हा आमच्या वेळेत 2-3 वर्ष आयोगाने काय पकडला होता, एक इतिहास पकडला होता, एक विज्ञान पकडला होता आणि गणित नव्हतं आमच्या वेळेस. गणित नंतर आलं. पण ठीक आहे, गणित काय असं खूप अवघड असतं अशातला भाग नाही. ह्या 2 घटकांचे एकदम प्रचंड अवघड प्रश्न असायचे की कोणालाही यायचे नाही. माझं स्वतःचं सायन्समध्ये ग्रॅज्युएशन झालं, बॅचलर ऑफ फार्मसी, पण बेसिक बायोलॉजीचा जरी प्रश्न आला म्हणजे मला 12वीला बायोलॉजीला 96 मार्क होते. MST CET असायचे आमच्या वेळेस, नीट नव्हती. त्या नीटला 100 पैकी 88 मार्क होते तरी सुद्धा मला बायोलॉजीचे प्रश्न यायचे नाही. कारण त्यांनी ठरवलेलं असतं की कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही विषयाला आउट ऑफ मार्क पडले नाही पाहिजेत, म्हणून ते मेरिट कुठेतरी 50-60ला जाते. आले का लक्षात? जर तुम्ही 10वीची एक्झाम दिली तर तुम्ही बघितलं की 10वीच्या 100 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100% पडतात. पण इथं पडत नाहीत कारण इथं ठरवलेलंच आहे तसं. आणि अवघड प्रश्न काढले म्हणून काही बिघडत नाही. शेवटी आपल्याला काय करायचं, 60 मार्क घ्यायचे, जास्त घ्यायचे नाहीत. 60 मार्कमध्ये PSIचं मेरिट आरामात लागून जातं, बसून जातं. पण आपण तयारी 65ची करणार आहोत. अजून 5 मार्क पुढे पाहिजेत. हे सगळे विषय आहेत, अवघड काही नाही. यावर्षी सुद्धा जर पॅटर्न बघितलं तर इतिहास त्या मानाने थोडंसं अवघड आहे. बाकीचे विषय पण सोपे असतात, परंतु त्यामध्ये सुद्धा समजा इकडं राज्यशास्त्राचे 15 प्रश्न आहेत तर त्याच्यापैकी 2-3 प्रश्न त्यांना हे अवघड टाकावे लागतात. ज्याचं ग्रॅज्युएशन MA झालंय समजा पॉलिटिकल सायन्समध्ये, उदाहरणार्थ माझंच झालं MA पॉलिटिकल सायन्स, पण मला सुद्धा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आले नाही पाहिजेत असा त्यांचा अजेंडा असतोय. पण हे काय करतात मग, ह्या 15 पैकी 10 प्रश्न सोपे टाकायचे, 3 मध्यम टाकायचे, 2 असे उचलून टाकायचे की त्यांना सुद्धा माहिती नाही पाहिजे, त्यांनीच कुठून तरी शोधून ते टाकलेले असतात. अशा पद्धतीने प्रत्येक विषयाचे पेपर काढले जातात. प्रत्येक विषयाचे पेपर काढणारा माणूस हा वेगळा असतो. एकच माणूस सगळे पेपर काढत नाही. पेपर हा 2 भाषेत असतो. जर तुम्हाला पेपर पाहिजे असतील तर आपल्या ऍपमध्ये मोफत टाकलेले आहेत किंवा तुम्ही MPSCच्या साईटवर सुद्धा जाऊन बघू शकता. ठीक आहे. आता मुख्य परीक्षेला 2 पेपर असतात. एक पेपर लँग्वेजचा असतो, त्याच्यामध्ये मराठी असतं, इंग्रजी असतं. 50 क्वेश्चन असतात, 100 गुण असतात. इंग्रजीला सुद्धा 50 क्वेश्चन आणि 100 गुण असं असतं. निगेटिव्ह सिस्टीम असते. एक प्रश्न चुकला तुमचा तर तुमचे 0.25 मार्क वजा होणार. जेव्हा तुम्हाला 2 म्हणजे मुख्य परीक्षेचा पेपर असेल आणि एका प्रश्नासाठी 2 गुण असतील तेव्हा हे काय होणार, एक प्रश्न तुमचा बरोबर आला तर तुम्हाला 2 गुण येणार आणि एक प्रश्न तुमचा चुकला तर तुमचे काय होणार, 0.5 वजा होणार. काही फरक पडत नाही, सगळे तुमच्या माझ्यासारखेच असतात. आणि निगेटिव्ह आहे
म्हणून कोणीही निगेटिव्ह होऊ नका. ते खूप आधीपासून चालत आलेलं आहे आणि सगळ्याच स्पर्धा परीक्षांना आहे. मोजक्या काही स्पर्धा परीक्षा आहेत की जिथं तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम नाही, त्यामुळे त्याचं टेन्शन अजिबात घेऊ नका. पुढचा विषय आहे जी मुख्य परीक्षा आहे त्याच्यामध्ये पुन्हा तेच विषय आहेत, इतिहास, भूगोल, पर्यावरण. इथं काय झालं, फक्त पर्यावरण ऍड झाले. पर्यावरणामध्ये काही नाही, फक्त थोड्या वनस्पती प्राण्याबद्दल माहिती आहे, 2-3 कायदे आहेत आणि 2-3 वेगवेगळे कन्सेप्ट आहेत, याच्या पलीकडे काहीच नाही. विज्ञान तंत्रज्ञान मध्ये काय फरक आहे, तर तुमचं विज्ञान जे आहे ते विज्ञान म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, आणि तंत्रज्ञान म्हणजे काय, त्याच्यानंतर आपण जो नवीन शोध लावलेत वेगळे बेसिक सायन्स पेक्षा, स्पेस टेक्नॉलॉजी आहे, नॅनो टेक्नॉलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आहे. राज्यशास्त्र ॲज इट इज आहे, इतिहास ॲज इट इज आहे, अर्थशास्त्र तसंच आहे. गणित बुद्धिमत्तेमध्ये काही बदल होत नाही, चालू घडामोडीही त्याच लेवलच्या असतात. इथं फक्त एक 2-3 कायदे आहेत, ते अण्णा हजारेंनी आंदोलन केलं होतं ना, माहितीचा अधिकार, तो कायदा आहे, आणि एक लोकसेवा हक्क कायदा म्हणू शकतो आपण, तो कायदा आहे. ह्याच्या पलीकडे सिलेबसमध्ये वेगळं काही नाही. आणि एवढा अभ्यासक्रम करायला फक्त तुम्ही स्ट्रिक्टली मेहनत घेतली पाहिजे, थोडंसं सांगितलं कोणी तर ऐकलं पाहिजे आणि आपला आपला अभ्यास चालू ठेवला पाहिजे. बाकीच्या फालतू गोष्टीकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला लक्षात पण येणार नाही की माझं सिलेक्शन झालं, जसं आमच्या वेळेस पण झालं होतं. अरे मी आत्ता ग्रॅज्युएशन झाले आणि लगेच प्री मेन्स फिजिकल इंटरव्ह्यू फायनल पोस्ट निघाली. पण तसंच तुमचंही होऊ शकतं, पण जर तुम्ही अभ्यास केला, व्यवस्थित लक्ष देऊन केलं तर होतंय. ठीक आहे. आता पुढे बघा, मैदानी चाचणी जी आहे तुमची, ती मैदानी चाचणी पुरुषांसाठी 800 मीटर आहे, त्याच्यानंतर लांब उडी आहे, गोळाफेक आहे, पुलअप्स आहे. ह्याचा काय मोठा विषय नाही, कारण आता एक तर क्वालिफाईंग आहे आणि त्यासोबत तुमचं जर वय कमी असेल, तुम्ही 25-26च्या आतले असाल, तर तुम्हाला हे सहज शक्य आहे. 60-70 मार्क पाडणं अवघड गोष्ट नसते. त्यासोबत जे महिलांसाठी आहे 400 मीटर गोळाफेक, लांब उडी. आता ज्या महिलांनी कधी व्यायामच केला नाही किंवा एक्सरसाइज केली नाही, कुठं काही काम केलेलं नाही, तर त्यांना थोडंसं हे जड जाऊ शकतं. ह्याच्या पलीकडं वेगळं काही नाही, परंतु प्रॅक्टिस न ते होतं. तुम्हाला 4-5 महिने मिळतात आणि 4-5 महिने हे पुरेसे असतात. ठीक आहे. पुढे आहे तुमची मुलाखत. आता मुलाखत आली म्हणून सांगतो, मला बेसिक प्रश्न विचारले होते, 2-3 फक्त सांगतो की बाबा गारपीट कशी होते. आता गारपीट कशी होते ते आपण भूगोलात वाचतोच, त्याच्यामुळे ते कळतंच. मग गारपीट कोणत्या कोणत्या जिल्ह्यात झाली तुम्हाला काय आठवतंय का? हो आठवतंय. मग शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती आमच्या वेळेस, तर किती केली बाबा, किती रुपयांची केली? मग नाही येत तर नाही येत. त्यांना असं काही नसतं की मी विचारेन त्या प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे, असं काही नसतं. माझी जेव्हा राज्यसेवेची मुलाखत होती, मला 40 प्रश्न विचारले असतील, त्याच्यापैकी मला हार्डली 2 प्रश्नांचे उत्तर आले होते, 38 प्रश्नांचं उत्तर नाहीच होतं. म्हणजे प्रश्न सोपे होते की जगातलं पहिलं शहर कोणतं, अरे पण नाही माहित, कोणाला माहिती पहिलं शहर कोणतं असते. मग ते गांधीजींचे 5 महत्वाचे तत्व आहेत ते सांगा. आता काय सांगणार, नाही सांगता येणार. गौतम बुद्धांची ऐनवेळी आठवत नाही, त्यांना 5चे 5 पाहिजे होते. मग आपण कुठेतरी अडखत बोलत असतोय, किंवा काही गोष्टी त्यांनी विचारल्या फार्मसी बद्दल, नाही सांगता आल्या, कारण गॅप पडलेला असतो. विशिष्ट काळानंतर माणूस विसरून जातो. आपण लहानपणीपासून एवढ्या वेळा जनगण मन किंवा प्रतिज्ञा म्हणत आलोय, पण आता तुम्ही कागद पेन घेऊन लिहायला बघा, लिहिता येत नाही, विसरून जाते माणूस. त्याप्रमाणे असतं की काही गोष्टी त्यांना माहिती, ते स्वतः विसरलेले असतात. ते कुठेतरी स्टुडंट होते, त्यांच्या घरात मुलं असतात, त्याच्यामुळे त्यांना माहिती की प्रत्येकच माणूस विसरतोय. फक्त माणूस खोटं बोलला नाही पाहिजे आणि त्याची नजर इकडे तिकडे गेली नाही पाहिजे. एवढं वगळता काही नाही, बाकी सगळं शक्य आहे. पुन्हा एकदा सांगतोय, ज्यांना बॅच घ्यायची ते घेऊ शकतात. तुम्हाला जर पूर्व, मुख्य, मुलाखत या सगळ्यांची इंटिग्रेटेड बॅच घ्यायची असेल तर ती सुद्धा घ्या. फक्त 2000 रुपयात तुम्हाला संपूर्ण वर्षभर शिकवलं जाणार आहे. दररोज जवळपास 4 ते 5 तास शिकवलं जाणार. आठवड्याला टेस्ट होणार आणि त्यासोबत तुम्हाला नोट्स सुद्धा मिळणार, जेणेकरून तुमच्या अभ्यासामध्ये गती येईल. आणि अशा पद्धतीने ही बॅच आहे. बॅचचं नाव जरी सलाम PSI असलं, म्हणजे मी झालो होतो किंवा अनेकांना क्रेज असते म्हणून टाकले, परंतु PSI, STI, ASO अगदी मंत्रालय लिपिक पर्यंत, टॅक्स असिस्टंट पर्यंत सुद्धा या पोस्ट कामाचे आहेत. बरं, बाय द वे, मी टॅक्स असिस्टंट पण झालो होतो आणि PSI पण झालो होतो आणि दोन्ही पहिल्या अटेम्प्टला झालो होतो. ठीक आहे. तर तुम्हाला जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज सुद्धा करू शकता. आता ज्यांना अभ्यासाला सुरुवात करायची, जे एकदम नवीन विद्यार्थी आहेत, त्यांना आता बुक लिस्ट सांगू, त्यानुसार तुम्ही एक एक पुस्तक आणा, किंवा तुम्हाला जसं लेक्चरमध्ये सांगितलं जशा नोट्स मिळतील तसं सुद्धा तुम्ही अभ्यासाला चालू करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या विद्यार्थ्यांनी आधीच कुठेतरी अभ्यास केलाय, पोलीस भरती केलाय, सरळ सेवा केलाय किंवा कंबाईन केलाय, म्हणजे बेसिक माहिती झाले, त्यांनी मात्र त्या बुक्स लिस्ट प्रमाणे लगेच आपला अभ्यास चालू ठेवा. आता ह्या बुक लिस्टमध्ये जे एकदम नवीन विद्यार्थी आहेत, तुम्ही जेव्हा शाळेत शिकले
शाळेचे 8वी 9वी 10वीचे पुस्तकं, त्याच्यामध्ये आपल्या कामाचे जे आहेत ते घ्यायचे. समजा इतिहास आहे, इतिहास सगळ्याच आपल्या कामाचा आहे, भूगोल सगळ्याच आपल्या कामाचं आहे, विज्ञान सगळंच आपल्या कामाचं आहे, राज्यशास्त्र आहे पण ते एवढं कमी आहे का तुमचं 2 दिवसात वाचून अगदी पाठ होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक बेसिक आयडिया होऊन जाईल. आणि स्टेट बोर्ड मधून जसेच्या तसे प्रश्न येतात. आता प्रत्येकच पुस्तकाला त्या स्वतःच्या पुस्तकामध्ये, स्टेट बोर्ड म्हणजे राज्य शासनाचे जे शाळेचे पुस्तक होते जे आपण शाळेत असताना वाचायचो, हायस्कूलला असताना, ते घ्यायचे. तुम्ही इंग्लिश मिडियमचे असाल तर प्रॉब्लेम एकच होतोय फक्त, तुम्ही जर इंग्लिश मिडियमला शिकलाय किंवा सेमी इंग्लिशला शिकलाय. आता माझं ग्रॅज्युएशन फार्मसी झालं होतं, पण फार्मसी सगळी इंग्लिशमध्ये आहे. आणि इकडे जेव्हा आलो तेव्हा सगळं स्टडी मटेरियल मराठीमध्ये उपलब्ध होतं. तुम्हाला जर उद्या प्रिलिम्सला प्रॉब्लेम नाही येणार, पण मेन्स करताना तुम्हाला पुन्हा लँग्वेजचा इश्यू होणार आहे. मग तो लँग्वेजचा इश्यू होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही थोडं मराठीला सुद्धा अडॉप्ट करायला शिका. म्हणजे मला ते शब्द घ्यायला लाज वाटायचे अक्षरशः. म्हणजे तिकडं आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट, आणि इकडे आलं की डायरेक्ट रक्तबिंबिका, लाल पेशी, पांढऱ्या पेशी, नाही का, असं एकदम भयानक भयानक नाव वाटायचे. रक्तबिंबिका असं कसं नाव असू शकतो, नाही का. मेंदूज्वर शब्द असायचा. मग कळायचंच नाही की हाय काय बाबा हे. असे वेगवेगळे शब्द असतात, ते थोडेसे अडॉप्ट करायला वेळ लागतो, पण 2-4 वेळा वाचला आपण की आपल्या लक्षात येतं शेवटी आपण मराठी मातीतले आहोत आणि आपल्यालाही आपली भाषा आली पाहिजे. उद्या जेव्हा तुम्ही ड्युटीला जाणार तेव्हा तुमच्याकडे जे लोक येणार आहेत ते सगळे गरजू असणार, साधे साधे माणसं असणार, आणि ते तुमच्याकडे कंप्लेंट घेऊन येणार. अशा वेळेस तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे की त्यांना काय म्हणायचं. ठीक आहे. इतिहास समाधान महाजन इथं काही प्रमोशन करत नाही आणि आपलं कोणतंही पुस्तक ह्या लिस्टमध्ये नाही. ठीक आहे. इतिहास समाधान महाजन, त्याच्यामध्ये भारत आणि महाराष्ट्राचा दोन्हीचाही इतिहास आहे. भूगोल दीपस्तंभ आहे. भूगोलचे त्यांचे 2 पुस्तक आहेत, एक आहे महाराष्ट्राचा, एक आहे भारताचा. आणि जगाच्या भूगोलसाठी स्टेट बोर्डचं पुस्तक आहे 11वीचं, ते सगळेच घ्यावे लागतील. 11वी 12वीचे फक्त सायन्सचे पुस्तकं घेऊ नका. सायन्सचे पुस्तकं फक्त आपल्याला 8वी 9वी 10वीचे घ्यायचे. 11वी 12वीचे जे पुस्तकं आहेत ते आपल्याला फक्त राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल एवढेच घ्यायचे आहेत. विज्ञान जर 11वी 12वीच्या लेवलला वाचलं तर तुम्हाला नीट पास होईल, पण एमपीएससी निघणार नाही. एवढ्या हाय लेवलची गरज नाही. 2 प्रश्न आपल्या आउट ऑफ सिलेबस जाणारच आहेत, त्यांच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही. असे आउट ऑफ पाडून तुम्हाला काय नोबेलचा पुरस्कार देणार नाहीत एखादा. त्यामुळे जो आपला अभ्यास आहे तो फक्त आपल्याला मेरिटमध्ये येण्यासाठी करायचं, ह्याच्या पलीकडे काही करायचं नाही. पहिलं यायचं नाही, आउट ऑफ कधीच पडणार नाहीत. अजून एखाद्यानं 50 वर्ष जरी एमपीएससी केली तरी कोणालाही 100 पैकी 100 मार्क पडणार नाहीत. पाडू पण नका. तुम्ही पाडायचा प्रयत्न केला तरी एमपीएससीने 2 प्रश्न आधीच कॅन्सल करून ठेवले असतात. त्याच्यामुळे जरी तुम्हाला पडले तर 98 पडतील, पण 100 पडणार नाहीत, कारण 2 प्रश्न त्यांनी कायमच चुकून ठेवलेले असतात. ठीक आहे. असं आहे. विज्ञानचं एक आहे, बस्केनचं आहे, ते घ्या. राज्यशास्त्राला कोळंबी आहे, त्यासोबत एक लक्ष्मीकांतचं पुस्तक आहे, म्हणजे मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. त्याची क्वालिटी तेवढीशी नाही. आधी केसागरचं होतं पण ते आता बंद झाले. आणि जर तुम्ही इंग्लिश वाचलं तर प्रॉब्लेम काहीच नाही, पण जे क्वेश्चन पेपर तुम्हाला उद्या सोडवायला मिळणार आहेत किंवा जे लेक्चरमध्ये शिकवलं जाणार आहे ते सगळं मराठीत असणार आहे. त्यामुळं मराठीलाच प्रेफरन्स द्या. कोळंबे घ्या, किंवा जर तुम्हाला जुनं लक्ष्मीकांत मिळालं जे केसागरनं काढलं होतं ते तुम्ही घेऊ शकताय. पुढं आहे अर्थशास्त्र, ते पण कोळंबे आहे. त्यासोबत तुम्ही दीपस्तंभाचं पुस्तक घेऊ शकताय देसलेंचं. पण हे घेऊ नका असं सांगेल मी तुम्हाला. राज्यसेवा करायची तुम्ही घ्या, अधिकच्या अभ्यासासाठी घ्या, पण सध्या कोळंबेच घ्या. कारण दीपस्तंभ हे पुस्तक थोडंसं साईजला मोठं आहे, वाचायला इंटरेस्टिंग आहे, खूप छान त्यांनी कलर दिलेत. पण माझं म्हणणं आहे की आधी कोळंबेपासूनच सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल आणि ते झालं तुमचं कव्हर. असे तुम्ही काही केलं तरी सगळं तोंडपाठ होणार नाही. तुमची अजून प्रतिज्ञा 1000 वेळा म्हणून सुद्धा लिहिता येत नाही तर पुस्तक तुमचं कधीच पाठ होणार नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं, हे झालं किंवा ह्याची जरा आयडिया आली, एकदा 2दा रिव्हिजन झालं की तुम्ही एक्स्ट्रा म्हणून हे घेऊ शकताय. गणित आणि बुद्धिमत्तेसाठी ढवळे घेऊ शकताय, त्यासोबत आरगडे घेऊ शकताय. पण आधी एकच घ्या आणि एक घेतल्यानंतरच दुसरे घ्या. ठीक आहे. एक पुस्तकाने सुरुवात करा. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी, ते पण ज्यांना पैशाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी आधी कोणत्या तरी आवडत्या 2-3 विषयाचे आणा. पुस्तकं वाचताना फक्त सुरुवात करताना आवडत्या विषयाने करायची आहे. जर तुमच्या डोक्यावरून विज्ञान जात असेल आणि तुम्हाला जर इतिहास भूगोलाची आवड असेल तरी इतिहासालाच सुरुवात करा, विज्ञानला हात लावू नका. जर तुम्ही सायन्सवाले आहात, तुम्हाला विज्ञान वाचताना इंटरेस्टिंग वाटतंय पण इतिहास जड जातोय, तर तुम्ही इतिहासाकडे जाऊ नका. जे तुमचं ग्रॅज्युएशन आहे किंवा जे तुमची आवड आहे त्या आवडीनुसार तुम्ही अभ्यासाला लागा. ठीक आहे. ही बुक लिस्ट आहे. त्यासोबत प्रश्नसंच काय आहे की आपल्याला याआधी कसे प्रश्न आलेले आहेत. आता 21,000 नावाचं पुस्तक आहे. ऍक्च्युअली ह्या पुस्तकामध्ये 21,000 प्रश्न नाहीत, त्याचं टायटल नेम आहे तसं. त्याच्यामध्ये 10-12 हजार प्रश्न असतील.
हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता. लोकसेवा पब्लिकेशनचं आहे, त्याचा पण तुम्हाला नक्की फायदा होईल, कारण ह्याच्यामध्ये कमीत कमी चुका आहेत. बाकीचे पण आहेत, पण त्याच्यामध्ये थोड्याशा चुकांचे प्रमाण जास्त आहे. हे पुस्तक घेऊ शकता, याच्यामध्ये आपलं कोणतंही पुस्तक नाही. आणि सगळ्यात महत्वाचं हे झाल्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं की बाबा फक्त पूर्वला फोकस करू, तर पूर्व परीक्षेचे झालेले जे प्रश्न आहेत त्याचं प्रश्नाचं विश्लेषणाचे सुद्धा पुस्तक आहेत, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकताय. त्यामध्ये एक लोकसेवाचं आहे आणि अजून एक ठीक आहे एक पुस्तक आहे बहुतेक युनिक अकॅडमीचं, ते तुम्ही घेऊ शकताय. परंतु आधी पुस्तक बघा, डायरेक्ट ऑनलाईन मागवू नका, गरज असेल तसंच मागवा. हे सुद्धा सगळे पुस्तकं वन टाइम घेऊ नका, जशी गरज वाटेल तसंच घ्या. ठीक आहे, 2-2, 3-3 पुस्तकं घेऊ शकताय. जर तुम्ही अगदी शहराजवळ राहत असाल तर मी म्हणतो एक-एकच आणा, कारण एक पुस्तक जेव्हा आपण नवीन घेतो, त्या पुस्तक जे नवीन वाचण्याचा आनंद असतो तो आनंद वेगळाच असतो. म्हणूनच एक पुस्तक घ्या, एक संपवा दुसरं मागवा, एक संपवा त्याची रिव्हिजन करा, पुन्हा दुसरं मागवा. ठीक आहे, पहिल्यापासूनच नोट्स काढू नका. नोट्स काढताना पुस्तकं आणले लगेच नोट्स काढायला लागला असं करू नका. एक टॉपिक वाचा, तुम्हाला काही वाचलं तर तुम्ही नोट डाऊन करू शकताय. ठीक आहे, पुढे आहे चालू घडामोडी. आता चालू घडामोडीचे प्रश्न बघून घ्या, पण चालू घडामोडीसाठी दररोज कोणता तरी युट्यूब चॅनल बघणं, टेलिग्राम बघणं किंवा पेपरच्या नोट्स काढणं ह्या गोष्टी करू नका. त्यापेक्षा अभ्यास न केलेला चांगला. जर तुम्ही पेपरच्या नोट्स काढत बसलात किंवा जर तुम्ही ते युट्यूबचे चॅनल सगळे बघत बसलात, काय होतं तिथं तुमचा वेळ जातोय. त्यापेक्षा दर महिन्याला एखादं मासिक घ्या, कोणतंही घ्या, शाश्वतचं घ्या, ते स्टेपअपचं घ्या, अजून कोणतं घ्यायचं ते घ्या, परंतु एखादं मासिक घ्या आणि एखाद्या मासिकामधून महिन्याच्या बऱ्यापैकी चालू घडामोडी कव्हर होतात तेवढ्याच कव्हर करा. ते पण बघा की आपल्याला ह्या लेवलचे प्रश्न येतात का. आता पृथ्वीचं मासिक होतं, एकेकाळी आम्ही वाचायचो, खूप छान असायचं, पण त्याच्यामध्ये एक्स्ट्राचा डेटा असायचा. एक्स्ट्राचं म्हणजे काय, दर 2-3 मासिकं झाले का काहीतरी असायचं, नवीन बेडकाची जात सापडली, बेडकाच्या जातीला नाव दिलं ठाकरे. अरे काय, कोणी एमपीएससीने कधी प्रश्न विचारला नाही. आता हे मुलगा पाठ करत बसतोय, ठाकरे नावाचा बिडूक सापडला, ठाकरे नावाचा बिडूक सापडला. आता मध्ये पवार साहेबांच्या नावाने एक आंबाच काढला. मग आता हे काय करते, मासिकवाले देतात छापून, त्याला पानं वाढवायची. तुम्ही जर असं करत बसले की नाही आता पवार साहेब मोठा माणूस आहे आणि मग आंब्याचं आलंय बाबा, मग बसलाय पाठ करत. पवार साहेब मोठे आहेत, आंबा पण मोठा आहे, तो तर फळांचे राजे, आपला राष्ट्रीय फळ येते समजा. पण महत्वाचा विषय असा आहे इथं की आपल्या परीक्षेला उपयुक्त आहेत का नाही. जे आपल्याला आवश्यक आहे ते एखाद्या व्यवस्थित मासिकातून वाचा किंवा सरळ सरळ 6 महिने किंवा परीक्षा जवळ आल्यावर शेवटी महिनाभर तुम्ही चालू घडामोडी वाचू शकता. ह्याच्यासाठी वेगळं काही करत बसू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, न्यूजपेपर वाचू नका, टीव्ही बघू नका, युट्यूब बघू नका, नाही तर बघत बसले बोल व्हिडिओ. आणि बोल व्हिडिओ एकदा बघायची सवय लागली की सजेशन मध्ये पुन्हा पुन्हा बोल व्हिडिओ येतो आणि ते फक्त अशाच गोष्टी चालवतात ज्याच्यामधून टीआरपी मिळतो. आणि टीआरपी त्यांनी मिळवण्यासाठी ते ट्रेंडिंग विषय जो आहे तो चालवत राहतात. मग एका ट्रेंडवर 10 व्हिडिओ सुद्धा दिवसात टाकण्याची त्यांची क्षमता असते. आणि जर तुम्ही बघत बसले तेच ट्रेंड, मग अवघड आहे. तुम्ही मागच्या काळात काय बघितलं असेल, कराडचं प्रकरण होतं, ते महिनाभर चाललं, हागवण्यांचं आलं, ते 15 दिवस चाललं, मग भारत पाकिस्तान युद्ध आलं, मग इस्रायलचं युद्ध आलं. मग ह्याच्यामध्ये जर तुम्ही अडकत पडलात युट्यूबच्या व्हिडिओमध्ये तर इथं सुद्धा तुमचं नुकसान आहे. पुढची गोष्ट, जे युट्यूबला व्हिडिओ टाकत असतात ज्याच्यामध्ये प्रश्न असतात की सांगा ह्या प्रश्नाचं उत्तर काय, कमेंट करा, ह्याच्यामध्ये अडकू नका. कारण तुमच्या कानाच्या क्षमतेपेक्षा तुमच्या डोळ्यांची क्षमता प्रचंड असते. तुम्हाला जर सांगितलं की डोळे झाकून ठेवा आणि फक्त कानानं ऐकायचं तर त्याला एक वेगाला लिमिट येतं. पण जर तुम्ही कान झाकून ठेवले आणि फक्त डोळ्यानं वाचत बसली तर तुम्ही 4 पट जास्त काम करू शकताय. हे तुम्हाला स्वतःला माहिती आहे आणि हे शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे काय करा, तुम्ही आपल्या वाचनाकडे लक्ष द्या, ना की व्हिडिओ बघण्याकडे. जो आपला कामाचा आहे, ऍक्च्युअल कुठल्या तरी बॅचमध्ये होतोय, ऍक्च्युअल काहीतरी शिकवतायत तेव्हा घ्या. पण प्रश्न उत्तर त्याने एक प्रश्न विचारायचा, बाकीच्या गोष्टी सांगत बसायच्या, काहीतरी जोक मारायचा, अशा गोष्टींच्या नादी लागू नका. अशा पद्धतीने आहे. तुम्हाला जर ही बॅच घ्यायची असेल तर पुन्हा एकदा आठवण काढून देतो, घ्यायची तर घ्या, नसेल घ्यायची तर नका घेऊ, पण घेताना चांगलीच घ्या, नाही तर घेऊच नका. उगाच काहीतरी एखाद्याची फी जास्त आहे किंवा एखाद्याचं नाव झालेलं आहे म्हणून विश्वास ठेवू नका, स्वतः विश्वास ठेवा. आपल्या ह्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही आज बॅच घेतली आणि 8 दिवस तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की नाही आवडली, तुम्ही फक्त 7व्या दिवशी आम्हाला सांगा की आवडली नाही, माझे पैसे रिटर्न द्या. तुमचे पैसे रिटर्न मिळतात एवढ्या कमी फी मध्ये. इतर ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर शिकवणाऱ्याला कोणती पोस्ट नसती, ते बिचारा प्रिलिमच्या पलीकडे गेलेलं नसते, त्याला पहिला अटेम्प्ट सोडा शेवटच्या अटेम्प्ट पर्यंत मेन पास नाही झालं आणि त्यांची फी मग 10,000, 20,000, 8,000
आणि तुम्हाला घ्यायचे तुम्ही घेऊ शकता. इथं आमची फी कमी बाबा, ठीक आहे. आम्हाला आमचे ग्रामीण भागातल्या पोरांना शिकवायचंय आणि ऑनलाईन शिकवायला एवढा खर्च येत नाही. एवढे पैसे कमवून आम्हाला कुठं करोडपती व्हायचं नाही. आमचा फक्त खर्च भागला पाहिजे, लाईट बिल, शिक्षकांचे पगार, नोट्स बनवण्याचं, कॉम्प्युटर ऑपरेटरचं, बस झालं. ठीक आहे. अशा पद्धतीने आहे. ही बॅच नक्की घ्या. जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर ते नक्की सांगा. आणि इथून पुढे आपण जे वेगवेगळे पद आहेत त्या पदाबद्दल सुद्धा माहिती देऊ. अगदी अभ्यासक्रमापासून तर तुमचं प्रमोशन काय होतं, बदली कशी होते, अडचणी काय येतात, कोणकोणते विभाग असतात, काय संधी आहेत, काय करता येतं, काय नाही येत, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला झालेले पेपर मिळतील, एमपीएससी सोबत गट कचे मिळतील किंवा इतर सुद्धा परीक्षांचे सरळ सेवेचे उपलब्ध आहेत. बऱ्याच फ्री स्टडी मटेरियल सुद्धा आम्ही टाकलेलं आहे. त्याचा सुद्धा 100% तुम्ही फायदा घेऊ शकता. धन्यवाद. जय हिंद.